नमस्कार मित्रांनो, PYQ प्रश्न पोलीस भरती, तलाठी, लिपिक, ग्रामसेवक, वनरक्षक, सरळ सेवा तसेच कंबाईन. जास्त वेळ न घेता आपल्या प्रश्नाकडे वळतो मित्रांनो, कारण आपल्याला ठरलेलंच आपलं कमी टाइम आणि जास्त प्रश्न सॉल्व. वळतो आपल्या प्रश्नाकडे मित्रांनो. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कंपित वर्ण कोणता? खालीलपैकी कंपित वर्ण कोणता? तर मित्रांनो, ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. र हा कंपित वर्ण आहे. खालीलपैकी कंठ तालव्य असलेला वर्ण कोणता? खालीलपैकी कंठ तालव्य असलेला वर्ण कोणता म्हणते? ठीक आहे, ॲ, औ, रू आणि आ. तर मित्रांनो, ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. ॲ हा कंठ तालव्य वर्ण आहे. अयोग्य जोडी शोधा म्हणते. अयोग्य जोडी शोधायची. क, तर क हा आघोष वर्ण आहे मित्रांनो. ठीक आहे, कारण क हा कठोर वर्ण आहे आणि त्यालाच कठोर व्यंजनांनाच आघोष व्यंजन असं म्हणतात, म्हणून क हा आघोष वर्ण आहे. बरोबर आहे. ठीक आहे. ध घोष वर्ण आहे म्हणते. 100% बरोबर आहे. लक्षात घ्यायचं, ध हे मृदू व्यंजन आहे आणि मृदू व्यंजनांना घोष व्यंजन म्हणतात. 100% बरोबर आहे. न संयुक्त स्वर म्हणते. चुकीचं आहे आणि तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो. उत्तर तेच आहे आपलं. ठीक आहे. क्ष हे संयुक्त व्यंजन आहे. फक्त इथं पाहायला गेलं मित्रांनो, तर ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. न हे चुकीचं आन्सर आहे. इकडे बघा, न हे संयुक्त स्वर नसून ते अनुनासिक आहे आणि तेच आपलं उत्तर आहे. आणि म्हणून अ, ब, क, ड. तर मित्रांनो, आपल्याला ऑप्शन नंबर 3 करावं लागेल. काय म्हणतंय? अयोग्य जोडी शोधायची. मग क हे अयोग्य आहे. हे जे क आहे ना, हे अयोग्य आहे. न हे संयुक्त स्वर नसून ते कोण आहे मित्रांनो? अनुनासिक आहे आणि म्हणून ती अयोग्य जोडी आहे. ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर आहे. खालीलपैकी कोणते जोडाक्षर नाही? कोणते जोडाक्षर नाही म्हणते? म, क्ष, ज्ञ आणि कृ. आपण फोड करू. म ची आपण फोड केली तर म अधिक ह अधिक अ, म. आणि 2 व्यंजने आणि 1 स्वर बरोबर जोडाक्षर होते. क्षची आपण फोड केली मित्रांनो, क अधिक श अधिक अ. 2 व्यंजने आणि 1 स्वर बरोबर जोडाक्षर. नेची जर आपण फोड केली, द अधिक न अधिक य अधिक अ. 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन त्याच्यात 1 स्वर मिसळला की जोडाक्षर तयार होते. क्रूची आपण जर फोड केली, क अधिक रू आणि 1 व्यंजन आणि 1 स्वर बरोबर अक्षर आणि तीच आपलं उत्तर आहे. म्हणजे हे तीनही जोडाक्षर आहेत, हे जोडाक्षर नाही, ते अक्षर आहे आणि ते आपलं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 4. खालीलपैकी कोणते जोडाक्षर नाही? तर 4 हे जोडाक्षर नाही. ते कोण आहे मित्रांनो? अक्षर आहे. क्रू हे काय आहे? अक्षर. खालीलपैकी कोणता वर्ण महाप्राण नाही? कोणता वर्ण महाप्राण नाही म्हणल्या? तर मित्रांनो, पाहायला जर आपण गेलं तर ख हे महाप्राण आहे, छ महाप्राण आहे, थ पण महाप्राण आहे, पण द हे महाप्राण नाही आणि तेच आपलं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 4. त हा वर्ण मराठीच्या वर्णमालेत पुढील प्रकारात समाविष्ट होतो. त हा वर्ण मराठीच्या वर्णमालेत पुढील प्रकारात समाविष्ट होतो. कंठ्य, ओष्ठ्य, मूर्धन्य, दंत्य. ऑप्शन नंबर 4 दंत्य आहे. पुढील वर्गाचा प्रकार अचूक ओळखा. त, थ. बर, पुढील वर्णांचा असं ना, पुढील वर्णांचा प्रकार अचूक ओळखा. त, थ. मूर्धन्येत, कंठेत, तालवेत का दंतेत? तर मित्रांनो, त आणि थ ही वर्ण दंत्य आहेत. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. कोणत्या लिपीला सर्व लिपींची जननी म्हणतात? अशी कोणती लिपी आहे जी तिला सर्व लिपींची जननी म्हणतात? जननी म्हणजे माय. ठीक आहे, तर मित्रांनो, तिचा ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. ब्राह्मी लिपी.
योग्य पर्याय निवडा म्हणते. दोन सजातीय स्वर एकत्र येऊन एक संयुक्त स्वर निर्माण होतो. चुकीचं आहे मित्रांनो, कधीच होणार नाही असं. काय म्हणतंय? दोन सजातीय स्वर, सजातीय स्वरांच्या जोड्या तीन आहेत. अ, आ, ई, ई आणि उ आणि उ. ठीक आहे. दोन सजातीय स्वर एकत्र येऊन एक संयुक्त स्वर बनते. हे म्हणाले हे दोघं एकत्र आले तर एक संयुक्त स्वर बनले, असं होत नाही. हे दोघं एकत्र येऊन एक संयुक्त स्वर असं होत नाही. हे दोघं एकत्र येऊन असं एक संयुक्त स्वर असं होणार नाही. अ प्लस आ बरोबर आ बनल. ई प्लस ई बरोबर दीर्घ ई बनल. उ प्लस उ बरोबर दीर्घ उ बनू शकतो. असं होऊ शकतंय, पण संयुक्त स्वर होणार नाही. एकच व्यंजन दोन वेळा जोडले की त्यास द्वित म्हणतात. एकच व्यंजन किती वेळा जोडायचंय? दोन वेळा. त्याला काय म्हणायचंय? द्वित. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. ठीक आहे. आणि म्हणून फक्त एक बरोबर म्हणते. योग्य पर्याय निवडायचा आपल्याला. फक्त 2 बरोबर. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. एकच व्यंजन दोनदा आलं. उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं प आणि प. एकच व्यंजन दोनदा आलं की त्याला काय म्हणायचं? द्वित व्यंजन म्हणायचं. मराठी वर्णमालेत मृदू वर्ण किती आहेत? मराठी वर्णमालेत मृदू वर्ण किती आहेत? ठीक आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. 37. किती? ऑप्शन नुसार चालू लागते. लक्षात ठेवायचं. मृदू वर्ण विचारले, लक्षात ठेवा बरं का. काय विचारले? मराठी भाषेमध्ये मृदू व्यंजने 10 आहेत. मूळ मृदू व्यंजने 10. व्यंजन म्हणायलो. मूळ मृदू व्यंजने किती येतं? 10. एकूण मृदू व्यंजने 21. आणि यांनी विचारले मित्रांनो मराठी वर्णमालेत मृदू वर्ण किती म्हणते. काय विचारले? मृदू वर्ण किती. मग जर तुम्ही पाहिलं मित्रांनो, मूळ मृदू 10 व्यंजने, एकूण मृदू 21 आणि मृदू वर्ण विचारल्या, तर इथं लक्षात ठेवायचंय 21 पर्याय मित्रांनो, पण वर्ण विचारलाय. लक्षात ठेवा. एकूण मृदू व्यंजने 21 आहेत. व्यंजने 21 आहेत. मूळ मृदू व्यंजने 10 आहेत, पण मृदू वर्ण मात्र एकूण 37 आहेत. लक्षात ठेवायचं. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. अनुनासिकांना मराठीत असे म्हणतात. अनुनासिकांना मराठीत असे म्हणतात. तर ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. परसवर्ण. काय म्हणतात? परसवर्ण. प फ ब भ म हे कोणते वर्ण आहेत? प फ ब भ. प फ ब भ आणि म हे कोणते वर्ण आहेत? तर मित्रांनो ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. ते ओष्ठ्य वर्ण आहेत. जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे डॅश डॅश हे अपूर्ण उच्चारले जाते. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे व्यंजन हे अपूर्ण उच्चारले जाते मित्रांनो. उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो किंवा ज्यांचा उच्चार लांबट होतो त्यास कोणता स्वर म्हणतात? दीर्घ स्वर. मित्रांनो लक्षात ठेवायचंय. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करून जेवढं चॅनलला शेअर करता येईल सबस्क्राईब करता येईल करा मित्रांनो. कारण अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेऊन आता इथून पुढे आपल्याला टॉपिक पण घेऊन लाईव्ह यायचंय मित्रांनो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.